नमस्कार, मी प्रशांत सोनार. आमदार व्हावंसं वाटतंय या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. हो, तुम्ही नाव बरोबर ऐकलेलं आहे. आमदार व्हावंसं वाटतंय. निवडणुकांचा काळ सुरू आहे. विद्यमान आमदार आहेत ज्यांना परत एकदा तिकीटं मिळालेली आहेत आणि त्यांना पुन्हा एकदा आमदार व्हावंसं वाटतंय. मग ते का वाटतंय, कशाच्या बळावर ते बोलतायत किंवा कशाच्या बळाने मतदार त्यांना निवडून देणार आहेत, याविषयी आपण जाणून घेणार आहोत. म्हणजे आमदार व्हावंसं वाटतंय या विशेष कार्यक्रमामध्ये. आणि आज या संदर्भातच आपण चर्चा करणार आहोत. दमदार आमदार अशी ओळख असणारे उरण विधानसभेचे आमदार आज आपल्या सोबत आहेत. महेश बालदी सर, आपलं कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार. 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 गेल्या 5 वर्षामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीचं कार्य त्यांच्या मतदारसंघामध्ये केलेलं आहे, विशेषतः खालापूर, पनवेल आणि उरण जे त्यांचं मूळ मतदारसंघ आहे त्यामध्ये त्यांनी कशा पद्धतीने कायापालट केला आहे हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून आज कळणार आहे. जेणेकरून विकासाचा खरा जो मार्ग आहे, जो बरेचसे सेतू मार्ग म्हणायला हरकत नाही आपण, हे याच मतदार संघातून जात आहे. त्यामुळे आपण निश्चितच त्यांच्याविषयी जाणून घेऊयात. सर, नवी मुंबई विमानतळाची जी चाचणी झाली विमान धावपट्टीची, याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण बऱ्याच अंशी वादग्रस्त नाव कुठलं ठेवावं यासाठी नामांतराचा प्रश्न होता आणि एकीकडे आता धावपट्टीची चाचणी देखील झालेली आहे. काय सांगाल? निश्चित एक स्वागतार्ह पाऊल आहे नवी मुंबई करता, उरण पनवेल परिसराकरता, की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ अनेक वर्षापासून प्रतीक्षित असलेलं त्याची चाचणी झाली आणि मार्च-एप्रिलपर्यंत ते पॅसेंजर ट्रॅफिक तिथून सुरू होईल. एक विमानतळ जेव्हा येतं तेव्हा राज्याचं GDP 1% वाढतो आणि एक एअरपोर्ट आला, आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट आलं तर त्याच्यामागे 1 लाख लोकांना डायरेक्ट इनडायरेक्ट जॉब्स मिळतात. नामकरण हे परमश्रद्धेय दिवा पाटील साहेबांचं नाव द्यावं ही तिथल्या भूमिपुत्रांची प्रत्येकाची इच्छा होती आणि त्याप्रमाणे सरकारने ते नाव दिलं आहे. त्याच्याकरता संघर्षही करायला लागला. माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांच्या, हजारो कार्यकर्त्यांच्या अंगावर आजही केसेस आहेत. कोविडच्या काळामध्ये आम्हाला ते संघर्ष करावा लागला. पण आज जेव्हा ते यशस्वी चाचणी झाली तेव्हा निश्चित त्याच्यातलं एक पाऊल पुढे गेलं एअरपोर्ट आणि मार्च-एप्रिलमध्ये ते पॅसेंजर ट्रॅफिक सुरू होईल आणि तिथल्या प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक या दोन जॉब्स म्हणजे ते आमच्या तिथे एक 27 गाव संघर्ष समिती आहे, ती सिडको, आम्ही असे एकत्र बसून अनेक चर्चेच्या फेरी झाल्या. अदानी ग्रुप जो एअरपोर्ट सांभाळतोय त्यांच्याशी चर्चा झाल्या आणि त्यांनी सांगितले की 100% जॉब हे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना देण्याचं मान्य केलं आहे आणि त्याच्याकरता जॉईंट स्क्रीनिंगही आम्ही चालू केलं आहे. म्हणजे परत मध्ये कुठली तरी नावं घुसतील असं काही होणार नाही, हेही झालं आहे. त्याच्यामुळे निश्चित आनंद आहे की माझ्या इथल्या प्रकल्पग्रस्ताला, स्थानिकांना जॉब मिळतील आणि नव्या मुंबईचं एक वैभव वाढेल एअरपोर्टने आणि ते पूर्ण माझ्या मतदारसंघात आहे, याचाही एक अभिमान आहे. विरोधकांकडनं नेहमी आरोप होतो की म्हणजे घाईघाईत उरकायचं म्हणून सुरू केलं आहे काय? ज्यांनी केलंच नाही त्यांना बोलायला जातं काय? 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सन्माननीय उद्धवजी मुख्यमंत्री होते तेव्हा एक तरी बैठक यांच्यासोबत झाली का? या प्रकल्पाकरता पाठलाग कुठलाही प्रकल्प साहेब ॲटोमॅटिक येत नाही. त्याच्याकरता असंख्य अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याच्याकरता एक तरी बैठक त्यांनी घेतली का? उलट त्यांनी बाळासाहेबांचं नाव द्यावं याच्याकरता आग्रह धरला. स्वतःचा त्याग काही नाही. सन्माननीय बाळासाहेबांचं आमची प्रकल्पग्रस्तांची आणि आमच्या सगळ्यांची भूमिका हीच होती की बाळासाहेब हे हिमालय एवढे उत्तुंग होते, त्यांचं कुठेही महाराष्ट्रात नाव द्या, आम्ही स्वागत करू. पण त्या ठिकाणी ज्या भूमिपुत्रांना 12.5% असतील, 22% मिळवण्याकरता ज्या योद्ध्यांनी ती दिशा दाखवली, महाराष्ट्राला 12.5% दाखवलं, त्या आमच्या लोकनेते दिवा पाटलांचं नाव द्या याच्याकरता त्यांनी सपोर्ट केला नाही. उलट प्रकल्पग्रस्तांवर नाव थोपवण्याचा प्रयत्न केला, जो आम्ही हाणून पाडला आणि आज त्याचाही आनंद आहे की नाव दिवा पाटलांचं येतं आहे. केंद्रीय मंत्री नायडू आणि मुरलीधर मोहोळ साहेब यांच्याशी संयुक्त बैठक झाली. त्या दिवशी ही चाचणी जे तुम्ही दाखवताय त्या दिवशी त्यांनी सांगितलं आणि केंद्रातही राज्याकडून एकच मान्यतेचा प्रस्ताव गेलेला आहे. त्याच्यामुळे या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लागेल याच्यात कुठलाही शंका नाही. आणि माझे नेते, महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनीही सांगितलं की हे नाव होणार आहे. मोदीजींची संमती आहे, अमित शहांची संमती आहे. त्याच्यामुळे या नावाबद्दल आता शाशंक कोणी राहायचं कारण नाही. कारण आमच्या ते विमानतळ संघर्ष समितीची दिल्लीत बैठक झाली आणि त्याच्यातही जे एव्हिएशन मंत्री आहेत नायडू, त्यांनीही शब्द दिला आहे की हाच प्रस्ताव पुढे जाणार आहे. पण आजपर्यंत एव्हिएशनच्या इतिहासामध्ये कधीही विमानतळ चालू होण्यापूर्वी नाव द्यायचं हा प्रघात नाही आहे.
त्याच्यामुळे ते म्हणाले की एअरपोर्ट चालू होता आम्ही तुमचं नाव देणार आहोत. नक्कीच एकीकडे एअरपोर्टचा मुद्दा आहे आणि दुसरीकडे जो विकासाच्या संदर्भात चर्चेत राहिलेला अटल सेतू आहे, म्हणजे मुंबईवरनं पनवेल उरण किंवा तिकडनं मुंबई हा एक चांगल्या पद्धतीने जोडला गेलेला आहे. ह्याकडे तुम्ही ॲज अ नागरिक म्हणून तिकडनं कसे पाहता आणि आमदार म्हणून कसे पाहता? साहेब, नागरिक म्हणूनही आनंद आहे आणि एक मुंबई, आमच्या इथून मुंबईचा प्रकाश दिसतो, पण त्याला जायला 3-3 तास लागत होते. या अटल सेतूमुळे म्हणजे जो 1961 पासून त्याचं डिझाईन झालेलं, परंतु याला खरी दशा आणि ते पूर्ण स्वरूपात आणायला देवेंद्र फडणवीस नावाचे मुख्यमंत्री झाले, आमचे नेते आहेत, त्यांनी ह्या जायकाकडून फंडिंग आणलं आणि हा प्रकल्प झाला. आज डेमोग्राफी बदलली हो, पूर्ण मतदारसंघाचा चेहरा मोहरा उरण पनवेलचा बदलला, की इथून मी उरणहून निघाल्यानंतर पाऊण तासामध्ये माझ्या पनवेलचा नागरिक पाऊण तासामध्ये मंत्रालयापर्यंत पोचतो, मुंबईत पोचतो. हे स्वप्न पण नव्हतं कधी बघितलं आणि ते प्रत्यक्षात झालं आहे. त्याच्यामुळे पूर्ण जिओग्राफी बदलली आणि आज तिसरी मुंबई खऱ्या अर्थाने होत असेल तर ते त्या ब्रिजमुळे, त्या अटल सेतूमुळे होते. याचाही आनंद आहे आणि माझ्या मतदारसंघात लँडिंग आहे. याच्याहून कुठला परमानंद असू शकतो की माझा नागरिक, मग विद्यार्थी असो, पेशंट असो, कामाला जाणारा कर्मचारी वर्ग असो, या सगळ्यांना पाऊण तासामध्ये व्हीटीपर्यंत पोचतात. याचा आनंद दुसरा असूच शकत नाही. पण पूर्ण आनंद. पण महत्त्वाचं म्हणजे थोडंसं ट्रॅफिकच्या वेळेला म्हणजे बॉटल नेक जसं म्हणतो ना आपण, अरुंद रस्ता होतो, याकडे तुम्ही काही समस्येच्या म्हणजे नियोजनाच्या दृष्टीने विचार करणार आहात? अटल सेतू उतरल्यानंतर विशेषतः पुण्यापर्यंत जाणारा कोनपर्यंतचा रस्ता याचंही नियोजन झालेलं आहे. नॅशनल हायवे अथॉरिटी नितीनजींनाही, आम्ही सन्माननीय नितीन गडकरी साहेबांनाही त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि पळसपे ते कोन हाही 2-2 लेन तिथे वाढत आहेत. पुढच्या पावसाच्यात या सर्व बॉटलनेक पूर्ण होतील. जेव्हा कुठलाही विकास होतो तेव्हा त्याच्या मागे समस्या असतातच, पण त्या सोडून घेणं. ब्रिज झाला आहे, आता फक्त ॲप्रोचेस वाईडनिंग करायचं आहे, ते या सीझनमध्ये निश्चित होऊन जाईल हा मला विश्वास आहे. त्याच्याकरता प्रक्रिया पूर्ण झाली आहे, मंजुऱ्या मिळालेल्या आहेत, टेंडरही झालेले आहेत, लवकरच काम चालू होईल. कारण पाऊस लांबल्यामुळे नाहीतर 8-15 दिवसामध्ये कामच चालू होणार होतं. निश्चित, म्हणजे या मतदारसंघाला तुमच्याकडनं ही भेट मिळणार असं म्हणायला हरकत नाही. निश्चित. आणि दुसरीकडे रेल्वे मार्ग एक फार महत्त्वाचा भाग ठरतो प्रत्येक शहराच्या विकासामध्ये. उरण रेल्वे मार्गाचं लोकार्पण देखील संबंधित झालेलं आहे, तर त्या नियोजनाकडे कसं पाहता? 12 जानेवारी 2024ला सन्माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उरण रेल्वे सुरू झाली. उरण नेरूळ रेल्वे म्हणजे आता उरणचा नागरिक हा व्हीटीपर्यंत रेल्वेने कनेक्ट झाला. 260 रुपयाचा महिन्याचा पास काढला तर तो माणूस व्हीटीपर्यंत येतो. हेही एक स्वप्न होतं विद्यार्थ्यांकरता, पेशंटकरता, रोजगाराच्या ज्या उपलब्धतेकरता लोक येतात त्यांच्याकरता. तर निश्चित आता त्याच्यात एवढाच टप्पा हा सुरू झाला आहे. पण आता खरी लढाई पुढे आहे की आम्हाला उरणपासून डायरेक्ट व्हीटीला ट्रेन चालू करायची आहे. उरणपासून बोरिवलीपर्यंत, पनवेलपर्यंत, ठाण्यापर्यंत ह्या रेल्वे लाईन्स आहेत, त्या डायरेक्ट रेल्वे चालू करायच्या आहेत. त्याच्याकरता रेल्वे मंत्री सन्माननीय अश्विनी वैष्णवजी यांच्याबरोबर अनेक बैठका झाल्या आहेत. आणि याच्याच करता माझं निवेदन आहे की केंद्रातलं सरकार आणि राज्यातला प्रतिनिधी हे जेव्हा समन्वयाने राहतील तेव्हाच हा विकास होईल. आज हा रेल्वे चालू होणं हा पहिला टप्पा होता, अजून त्याच्यात अनेक टप्पे आहेत. की माझ्या इथे 2 व्हीलर पार्किंगला 20 रुपये पार्किंग घेतलं जाते, तिकीटही व्हीटीपर्यंत 20 रुपये. आणि 2 व्हीलर, आता 2 व्हीलर ही श्रीमंताची ओळख नाही आहे, ही गरज आहे. आणि त्याच्यामुळे ते पार्किंगचे पैसे संपवायचे. 4 व्हीलरला त्याने घेतलं तर आम्हाला अडचण नाही, पण 2 व्हीलरचं पार्किंगला पैसे घेऊ नयेत, डायरेक्ट रेल्वे चालू व्हाव्या, या अनेक समस्या आहेत. आणि मी पूर्ण केंद्र आणि राज्य शासन हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि मी ते लवकरात लवकर सोडवून घेईन. त्याच्यानंतर रेल्वेकरता असलेले आमच्या इथल्या स्थानिक नावांचे प्रश्न आहेत की रेव्हेन्यू रेकॉर्डप्रमाणे नावं लावली गेली, त्याच्याकरता मग बोकडविरा, नवघर, त्याच्यानंतर आमचं धुतूम, ही नावांची नामांतर आहेत, ती लवकरात लवकर होणार आहेत. आणि त्याच्याकरता प्रक्रिया पूर्ण झाली आहे, आता ती नावंही बदलली जातील. तुम्ही डबल इंजिन सरकार म्हणालात, पण उरणचा चौक खालापूर विभाग JNPA जोडण्यासाठी जो महामार्ग सुरू होतोय, मुळात त्याची गरज आहे का अशी दबक्या आवाजात देखील चर्चा होते. पण तर जो झालाच तर तो कधीपर्यंत सुरू होईल? साहेब, दबका आवाज कुठे आहे मला कळत नाही, पण चौकपासून सरळ
JNPT अटल सेतूच्या जवळ येऊन तो चौक JNPT रस्ता 4,500 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी होतोय. तुम्ही NHAIच्या साईटवर जा, ते टेंडर आहे, सेंट्रल कॅबिनेटची मंजुरी लागते म्हणून एखाद महिना विलंब झाला आहे. पण रस्ता का नको साहेब? पाताळगंगा इंडस्ट्री त्या रोडला आहे. चौकपासून येणारा माझा कंपॅरेटिव्हली मी सांगेन पनवेलचा ग्रामीण भाग हा कंपॅरेटिव्ह कमी विकसित झालेला आहे आणि त्या भागातून येणारा चौक मोपाडा या इथून येणाऱ्या माणसाला पळसप्याला यावं लागणार नाही आणि तो सरळ अटल सेतूमार्गे मुंबईला येईल. मुंबईच्या जवळ जेवढी खेडी येतील तेवढं रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, शिक्षणाच्या संध्या उपलब्ध होतात, वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतात. त्याच्यामुळे दबक्या आवाजात बोलणाऱ्यांना JNPTचं पूर्ण साऊथ इंडियाला जाणारं, पूर्ण दक्षिणेकडे जाणारं ट्रॅफिक हे त्या रोडनी जाणार आहे. त्याच्यामुळे दबक्या आवाजाचं काय नाही, हा रस्ता लाईफलाईन ठरणार आहे या मतदारसंघाची, उरण ते JNPT चौकपर्यंत. कारण तो रस्ता बॉम्बे गोवा, मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबई पुणे जुना रोड या तिघांनाही क्रॉस करून चौकपर्यंत येणार आहे. त्याच्यामुळे या पूर्ण परिसराचा कंपॅरेटिव्ह मागास आहे, आदिवासी समाज त्या ठिकाणी जास्त आहे, त्या सगळ्यांना मुख्य धारेमध्ये जोडलं जाईल. JNPT ACZ पर्यंत ते लोक जॉबला येऊ शकतील. त्याच्यामुळे या रस्त्याची नितांत गरज होती, पण कोणाला मंजूर करून आणणं तर सोडा, सुचलंही नाही, हे दुर्दैव आहे. त्याच्यामुळे त्यांना याची गरज आहे का, त्याची गरज आहे का असं चर्चा करतात. पण सर्वच जण हा रस्ता पळसपे जंक्शनचं 70% ट्रॅफिक कमी करणार आहे आणि त्याच्यामुळे याची गरज मतदारसंघाला होती आणि याचा पूर्ण वैज्ञानिक सायंटिफिक स्टडी झाल्यानंतर NHAIने रस्ता टाकला आहे. किंवा जेव्हा 5-5 हजार कोटी रुपये एखादं सरकार टाकतं तेव्हा त्याचा पूर्ण स्टडी, इंजिनिअरिंग स्टडी, त्याच्यानंतर त्याचं फिजिबिलिटी स्टडी, त्याचं व्यवहारता ज्ञान हे सर्व घेतल्याशिवाय त्याचे कन्सल्टंटनी सर्व रिपोर्ट दिल्यानंतरच रस्ता घेतला आहे. त्याच्यामुळे अव्यवहारता कुठे नाही आहे. हा उलट BOT तत्वावर घेतलेला, नॅशनल हायवेने घेतलेला प्रोजेक्ट आहे. सन्माननीय नितीनजींचं मनपूर्वक आभार, देवेंद्रजींचा आभार की हा रस्त्याला त्यांनी सगळ्यांनी मंजुरी दिली आहे. एकीकडे रायगड इंडस्ट्रीयल हब आहे आणि अशातच म्हणजे बंदराचं अर्थकारण कशा पद्धतीने सुरू आहे, काय सांगाल? नाही, तुम्ही 2 बंदर आहेत. माझ्याकडे एक मच्छीमार बंदर आहे आणि JNPT बंदर आहे. तुम्ही करंजाब मच्छीमार बंदरबद्दल बोलत असाल तर 150 कोटी रुपये खर्च करून आज करंजाब मच्छीमार बंदर सुरू झालं आणि येत्या काळामध्ये त्याच्यावर अजून 150 कोटी रुपये वरच्या ॲन्सिलरी सर्व्हिसेसमध्ये सुरू होणार आहेत. मला अभिमान आहे, मला आनंद आहे की येत्या 1-2 वर्षामध्ये महाराष्ट्र नव्हे पूर्ण देशातलं हे करंजा बंदर हे पूर्ण एशियातलं सर्वात मोठं फिश मार्केट राहणार आहे, होलसेल मार्केट. आणि ते मतदारसंघात झालं. संकल्पना आमची होती, आम्ही त्याला निधी आणला. सागरमालामधून केंद्रातून 50% निधी, 50% राज्य शासनाने दिलं आणि आज हा बंदर होतोय. माझ्या मच्छीमार बांधवांकरता माझ्या हक्काचं आणि माझ्या गावात बंदर होणं याच्यासारखा आनंदच नाही आणि तो आज फुलफ्लेज चालू होतोय. याचा निश्चित एक लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण आनंद आहे आणि याच गोष्टी आयुष्यभर समाजकारणामध्ये ऊर्जा देतात. माझ्या गावामध्ये माझं बंदर होतं याच्याहून आनंद मच्छीमारांना दुसरा काही असू शकत नाही आणि ते मिळतंय त्याचा निश्चित आनंद आहे मला. तुम्ही आत्ता म्हणालात की माझ्या गावामध्ये हे बंदर होत आहे, तर तसंच की तुमच्या गावातल्या किंवा तुमच्या मतदारसंघातल्या तरुणांच्या रोजगारासाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न करता आहात? आता एअरपोर्टमध्ये 100% प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना घेणार हा प्रयत्न आमचा आहे. JNPTच्या ACZमध्ये स्थानिकांना मिळालं पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे. पाताळगंगा इंडस्ट्रीयल एरियामध्ये स्थानिकांना घ्यायला पाहिजे हा प्रकल्प आमचा आहे. त्याच्यामुळे ह्या कन्सेप्ट आपण आणतोय आणि त्या दिशेने चाललं आहे. त्याच्यामुळे निश्चित बेरोजगारांकरताही उपलब्ध संधी आहेत आणि त्याच्याकरता आमदार म्हणून, त्यांचा प्रतिनिधी म्हणून, त्यांच्या कुटुंब प्रमुख म्हणून आम्ही त्याचा पूर्ण फॉलोअप घेतोय, स्क्रीनिंग करतोय. बाहेरचा येणार नाही आणि आपल्या इथल्या भूमिपुत्राला आधी हाताला जॉब मिळाला पाहिजे ही संकल्पना घेऊनच पुढे चाललोय. त्याचा आनंद आहे. पण तुम्ही म्हणालात स्क्रीनिंग करतोय म्हणजे कौशल्य विकास काही त्यांना शिकवला जाणार आहे? निश्चित त्यांना ज्याला ज्या प्रकारचं ट्रेनिंग आहे. आत्ताच एअरपोर्ट अथॉरिटीबरोबर मीटिंग झाली की ज्याला ज्या जॉबचं जेवढ्या दिवसाचं ट्रेनिंग आहे तेवढं सिडको आणि
इंटरनॅशनल म्हणजे अदानी ग्रुप हे देणार आहेत. मग कोणाला 15 दिवसाचं ट्रेनिंग असेल तर कोणाला 2 महिन्याचं असेल तर कोणाला 8 दिवसाचं असेल. त्यांचं स्क्रीनिंग होऊन मार्च महिन्याच्या अगोदर या सगळ्यांचं ट्रेनिंगही पूर्ण झालेलं असेल, याचा आनंद आहे. महाराष्ट्राच्या काळजाला चटका लावणारी एक दुर्घटना मध्यंतरीच्या काळात घडली ईर्षावाडीच्या संदर्भातली, तर ते तुम्ही देखील अनुभवलेलं आहे. पण या संदर्भात पुनर्वसनाच्या नियोजनामध्ये तुम्ही कशा पद्धतीने कार्य केलं आणि मुळात अशा घटना होऊ नयेत म्हणून काय दक्षता घेतली होती? 11:30 वाजता इरसालवाडी वाहून गेली, म्हणजे मातीच्या ढिगाऱ्याखाली आली. मला 11:45ला कळल्याबरोबर मी सन्माननीय देवेंद्रजींचे संपर्क साधला, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांशी संपर्क साधला आणि रात्री 12 वाजता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आम्ही हे इरसालवाडीला निघालो. 2:15 वाजता तिथे पोचलो आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही तिथे होतो. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबही त्या ठिकाणी आले आणि त्याच दिवशी ठरलं की यांना लवकरात लवकर यांना स्वतःची यांची वाडी बनवून देणे. तर त्याच्याकरता आम्ही तिथे गेलो. त्या रात्रीत पोचलो. सर्व बॉड्यांचं जेवढ्या निघू शकत होत्या तेवढ्यांचं काढलं, दफन केलं आणि ह्या सर्वांचं 1 वर्षाच्या आत आता दसऱ्याला ती सर्व लोकांना त्यांची स्वतःची इरसालवाडीची हक्काची आपली घरं ही मिळाली. हे दुर्दैवी होतं, पण त्या ठिकाणी त्यापूर्वी इरसालवाडीत जाणारा मी एकटा होतो. त्याच्यानंतर तत्सम असलेली माझ्याकडे आपटा ग्रामपंचायतीमध्ये माडभुवन नावाची वस्ती आहे, ती अशाच धोक्याच्या वळणात होती. तर त्यांनाही 100 प्लॉट MIDCकडून मिळवून दिले. त्याच्याकरता मी माझे पालकमंत्री सन्माननीय उदय सामंत साहेबांचं आभार मानतो की त्यांनी 97 लोकांना त्यांचे प्लॉट मिळालेत. आता सिडको ते डेव्हलप करून देणार आहे आणि येत्या वर्षभरामध्ये अशा 4-6 वाड्या डेंजर झोनमध्ये आहेत आदिवासी. आणि मला एक आनंद आहे की गेल्या 5 वर्षामध्ये मला अनेक वाड्यांचं कनेक्टिव्हिटी करता आली. मी या इथे नामउल्लेख करू शकतो, पण त्या सगळ्यांना महाराष्ट्राला पूर्ण त्या वाड्या माहीत नाहीत. मग हाशाची पट्टी असेल किंवा गारबाट असेल, अर्कसवाडी पिरकसवाडी असेल. साहेब, 21व्या शतकामध्ये आम्ही चंद्रावर जायच्या गोष्टी करायच्या आणि या आदिवासींना आजपर्यंत रस्ता नसावा, लाईट नसावं, पाणी नसावं, याच्याहून काय दुर्दैव आहे. मी राजकारण सांगू इच्छित नाही, पण मला वाईट वाटतं की उद्धवजी त्या ठिकाणी इरसालवाडीच्या दुर्घटनेनंतर तिथे आले होते आणि त्यांनी काय सांगितलं मला माहितीच नाही की हे असं काय असतं. अहो, तुमचा मुलगा वनमंत्री होता, तुम्हाला तुमचं तिथे चौकला फार्म हाऊस आहे, तुम्ही दरवर्षी 8-8, 10-10 दिवस तिथे राहता. तुम्हाला त्या मुख्यमंत्र्याला काय कठीण होतं? जर एक आमदार करू शकतो, पण करायला राजकीय इच्छाशक्तीची गरज असते आणि तिचं कुठेतरी ते आले, तेही व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मला माहीत नाही, तुमच्या पक्षातला एक सत्तेतला आमदार तिथे 5 वर्ष होता माझ्या आधी, त्याच्यानंतर आपण 2 वर्ष मुख्यमंत्री होते, 2-2.5 वर्ष, तुमचा मुलगा वनमंत्री होता. तर तेव्हा तुम्हाला या किमान आदिवासी वाड्यांच्या कनेक्टिव्हिटी, त्याला लागणाऱ्या परवानग्या या तर द्यायला पाहिजे होत्या, पण त्याही दिल्या गेल्या नाहीत. कुठेतरी दुर्लक्षित राहिलेला समाज, त्यांना आपल्या हातून रस्ता दिला जातोय, त्यांच्याकरता लाईट पोचवली जाते, त्यांच्याकरता पाणी पोचवलं जातं, याच्यासारखं समाधान कुठलंच नाही. आणि मला यंदा तुमच्या माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या आदिवासी बांधवांना सांगायचं की मी यंदा प्रण घेतला आहे. निवडून मी येणार आहे, त्याच्यात काय शंका नाही, पण येत्या 5 वर्षामध्ये एकही आदिवासी कुड्याच्या घरात राहणार नाही कच्चं. याचा शब्द आपण लोकांना देणार आहोत आणि ते कसं करून घ्यायचं ही जबाबदारी आपली आहे. निश्चित जसं पटलावर असतं तसं हे कॅमेरा समोर आहे आणि निश्चितच तुम्ही हे पूर्ण कराल. पण ह्याच अनुषंगाने मला असा प्रश्न विचारायचा की आमदार म्हटलं की जनसंपर्क असतो, मग तो कार्यकर्त्यांशी असतो, मतदारसंघातल्या नागरिकांशी असतो. तुम्ही तो कशा पद्धतीने मेंटेन केलात 5 वर्ष आणि आता कशा पद्धतीने करणार आहात? साहेब, मी मुंबईत राहून उरणचा आमदार नाही आहे, मी उरणात राहूनच उरणचा आमदार आहे. मग उरण, मोपाडा, चौक विभाग असेल, पनवेल ग्रामीण असेल, खालापूर असेल, उरण असेल, या ठिकाणी मी रोज लोकांमध्ये असतो, लोकांच्या समस्या जाणून घेत असतो, त्या सोडवत असतो. त्याच्यामुळे आम्ही मुंबईत राहून गावाकडचं राजकारण करतो अशातला भाग नाही. मी रोज उरणात राहतो आणि कामाकरता फक्त मुंबईत येतो आणि परत लोकांच्यात असतो. त्याच्यामुळे जनसंपर्क करता वेगळी काय कन्सेप्ट आमची नाही. आम्ही रोज जनतेतच असतो, सतत जनतेत असतो आणि त्यांच्या समस्या घेतच फिरत असतो. त्याच्यामुळे आमच्याकरता निवडणूक ही तेव्हाची परीक्षेकरता आदल्या दिवशी अभ्यास करणारे विद्यार्थी नसून आम्ही 5 वर्ष रोज अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत. त्याच्यामुळे कधीही परीक्षा आली तर आम्हाला अडचण येत नाही, असा मूळ स्वभाव असल्यामुळे त्याच्याबद्दल काय नाविन्य नाही आहे की आता निवडणूक आहे, आता लोकांना भेटलं पाहिजे. आपण रोजच भेटत असतो. त्यामुळे
रोज माझ्या ऑफिसमध्ये किमान 300 ते 400 लोक मला भेटत असतात. कोणती स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा आमदार व्हावं असं वाटतंय? रेल्वेच्या राहिलेल्या समस्या आहेत, हे मच्छीमार बंदर पूर्ण करायचं आहे. आदिवासी एकही कच्च्या घरात, कुड्याच्या म्हणजे काड्यांची घरं जी बनवतात त्याच्यात राहता कामा नये. प्रत्येक आदिवासी वाडीला रस्ता मिळाला पाहिजे, लाईट मिळालं पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे. आणि छोटी छोटी गावं आहेत साहेब, MMR रिजनमध्ये आम्ही असतो आणि त्या ठिकाणी आजपर्यंत छोट्या गावांमध्ये कुठे तलाव आहे तर त्याला जॉगिंग ट्रॅक नाही, गार्डन नाही. म्हणजे आमच्या इथल्या 100 खेडी माझ्याकडे आहेत, छोट्या ग्रामपंचायती. त्याच्या लहान मुलांनी काय बगीचा फक्त शाळेच्या कॅलेंडरमध्येच बघायचं का, शाळेच्या पोस्टरमध्येच बघायचं का? मी तुम्हाला सांगतो, MMRDAचा निधी आम्हाला विकास निधी मिळतो. त्याच्याकरता निकष होता की ते फक्त रस्त्याकरताच वापरू शकतात. मी सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की साहेब, मी MMRDAचा आमदार आहे आणि या इथे अनेक वाड्या आहेत, अनेक छोटी गावं आहेत. म्हणजे वासंबे, मी ग्रामपंचायतीचं उदाहरण द्यायचं झालं तर 30,000 लोक राहतात. त्याच्यानंतर करंजाडे असेल, माझी चौकमधली असतील, या सर्व ग्रामपंचायतींना यांना वाटत नाही का आपलं तलाव सुशोभीकरण करावं, त्या ठिकाणी एक जॉगिंग ट्रॅक असावं, नाना नानी पार्क असावं, लहान मुलांना बगीचा असावा. अहो, तिथे अर्बनायझेशन बघाल तर मोठमोठ्या इमारती MMRDAने बांधल्यात, पण या बाकीच्या सुखसोयी, ग्राउंड असेल, गार्डन असेल, या करणार कोण? आणि ह्या सर्व पुढच्या काळामध्ये प्रत्येक गावाला, प्रत्येक ग्रामपंचायतीला स्वतःचं असलेलं ग्राउंड असावं, जॉगिंग ट्रॅक असावं, एखादा बगीचा असावा. ही स्वप्न आहेत, ही पूर्ण व्हावीत, याच्याकरता आमदार व्हावं असं वाटतं. निश्चितच सुरुवातीला जसं तुमची माहिती देताना म्हटलं की एक दमदार आमदार, तर हीच दमदार आमदाराची अपेक्षा पूर्ण होत आणि तुमच्या मतदारसंघालाही तुमच्या माध्यमातून योग्य ती पद्धतीची कामं विकासाची पूर्ण होत, प्रत्येकाचं एक जे विकासाचं स्वप्न आहे, स्वतःला एक शिकण्याचं स्वप्न आहे, रोजगाराचं स्वप्न आहे, ते पूर्ण हो, याच शुभेच्छा तुम्हाला देतो आणि या कार्यक्रमात इथेच थांबतो. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. थँक्यू.